पुणे शिक्षणाचं माहेरघर, संस्कृतीचं शहर, IT हब आणि लाखो लोकांचं स्वप्न पूर्ण करणारं शहर. पण या शहरालाच आता कोणाची तरी वाईट नजर लागली आहे का? कारण गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात ज्या घटना घडत आहेत त्या फक्त धक्कादायक नाहीत, तर अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. आणि यामधील सर्वात भीषण घटना म्हणजे एका दिवसात 5 जणांचा झालेला संशयास्पद मृत्यू. सुरुवातीला सामान्य पोटदुखी, चक्कर, उलट्या आणि काही तासातच मृत्यू. एकामागून एक मृतदेह समोर येऊ लागले आणि हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, हे नेमकं घडलं तरी काय? नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. ही घटना समोर आली तेव्हा सुरुवातीला अनेकांना वाटलं की कदाचित अन्नातून विषबाधा झाली असेल. काहींना वाटलं की एखादा संसर्गजन्य आजार असेल. पण जसजशी चौकशी पुढे जाऊ लागली तसतसे या प्रकरणामागचं भयावह सत्य समोर येऊ लागलं. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात असा संशय व्यक्त करण्यात आला की या सर्व मृत्यूंचा संबंध विषारी गावठी दारूशी असू शकतो. आणि येथून सुरू झाली पुण्यातील एक धोकादायक नेटवर्कची कथा. हडपसर भागातील रहिवासी असलेले राहुल शरद क्षीरसागर, विजय शर्मा, अरुण डाडर आणि अशोक रमेश चव्हाण हे सर्व अचानक आजारी पडले आणि त्यांना तीव्र पोटेदुखी, उलट्या आणि चक्कर येऊ लागली. कुटुंबियांना वाटलं की सामान्य तब्येतीचा प्रश्न असेल, पण काही तासात परिस्थिती एवढी बिघडली की त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. एकाच परिसरात एकाच प्रकारची लक्षणं आणि एकाच दिवशी मृत्यू. यामुळे पोलीसही हादरले. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे काही लोकांचा मृत्यू झाला होता. तिथेही संशय व्यक्त झाला होता की केमिकलयुक्त स्पिरिट वापरून गावठी दारू तयार करण्यात आली होती. आणि आता हाच जागा थेट पुण्याच्या हडपसरपर्यंत पोहोचला होता. तपास अधिक गडद होत गेला आणि पोलिसांच्या रडारावर आले एक नाव, योगेश वानखेडे. तपास यंत्रणेनुसार योगेश वानखेडे याने पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात स्पिरिट पुरवल्याचा संशय आहे. ही साधी दारू नव्हती, तर केमिकलयुक्त अत्यंत विषारी स्पिरिट मिसळून तयार केलेलं घातक मिश्रण होतं. काही रुपयांमध्ये विकली जाणारी ही दारू गरीब आणि कामगार वर्गांसाठी स्वस्त नशा बनली होती. पण लोकांना कल्पनाही नव्हती की ती नशा नाही, तर मृत्यू विकत घेत आहेत. या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे हे स्पिरिट आलं कुठून? गावठी दारू तयार करणारे लोक एवढे घातक केमिकल कसं मिळवतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाला याची कल्पना नव्हती का? कारण अशा प्रकारच्या बेकायदेशीर दारूचा व्यवसाय एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी एक पूर्ण नेटवर्क काम करत असतं. केमिकल पुरवणारे, दारू तयार करणारे, विक्रेते आणि त्यांना संरक्षण देणारे काही भ्रष्ट लोक. या संपूर्ण साखळीमुळेच अशा घटना घडतात. पुण्यातील हडपसर, फुरसुंगी, काळेपडळ आणि काही झोपडपट्टी भागांमध्ये स्वस्त दारूचं जाळं खूप मोठं असल्याचं अनेक स्थानिक सांगतात. दिवसाची मजुरी करणारे कामगार, हातावर पोट असलेले अनेक लोक काही रुपयांमध्ये मिळणारी गावठी दारू घेतात. पण या दारूमध्ये नेमकं काय मिसळलं जातं हे कोणालाच माहीत नसतं. अनेकदा औद्योगिक अल्कोहोल, केमिकल्स किंवा शरीरासाठी घातक असलेले पदार्थ मिसळले जातात, कारण त्यातून नफा जास्त मिळतो. पण याच नफ्याचा हवासात अनेक निष्पाप लोकांचा जीव जातो. महाराष्ट्रात याआधीही विषारी दारूमुळे मोठ्या घटना घडल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये गावठी दारूने शेकडो लोकांचा जीव घेतला आहे. पण प्रत्येक वेळी काही दिवस चर्चा होते, काही अटक होतात आणि नंतर सगळं शांत होतं. मात्र पुन्हा काही महिन्यांनी अशीच एखादी घटना घडते. याचा अर्थ स्पष्ट आहे, मूळ समस्या अजूनही जिवंत आहे. हडपसर प्रकरणात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कमावती व्यक्ती अचानक गेल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. काही घरांमध्ये लहान मुलं आहेत, वृद्ध आई वडील आहेत, ज्यांचा आधारच आता संपला आहे. एका क्षणाच्या नशेमुळे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. या प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मृतांच्या शरीरात कोणतं केमिकल सापडलं? नेमका मृत्यू कशामुळे झाला? स्पिरिटमध्ये मेथनॉल सारखा घातक पदार्थ होता का? हे सर्व प्रश्न आता तपासातून स्पष्ट होणार आहेत. कारण मेथनॉल हे अत्यंत धोकादायक रसायन मानलं जातं. त्याचं सेवन झाल्यास डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते, मेंदूवर परिणाम होऊ शकतो आणि काही तासात मृत्यूही होऊ शकतो. तपास यंत्रणा आता त्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहे, ज्यांनी हे स्पिरिट पुरवलं. योगेश वानखेडे हा फक्त एक दुवा आहे का, की यामागे आणखी मोठं रॅकेट आहे? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पिरिट पुरवठा करणं, वेगवेगळ्या भागात दारू विक्री करणं हे एकट्या व्यक्तीचं काम असू शकत नाही. दरम्यान पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लोक आता गावठी दारूकडे संशयाने पाहू लागले आहेत. विशेषतः झोपडपट्टी आणि कामगार भागांमध्ये पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागही अलर्ट मोडवर आला आहे.
अनेक ठिकाणी संशयित अड्ड्यांवर कारवाई केली जात आहे. पण प्रश्न असा आहे, ही कारवाई कायमस्वरूपी असेल का, की काही दिवसांनी पुन्हा सगळं सुरू होईल? या घटनेनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही लोक प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. काही जण म्हणत आहेत की अशा बेकायदेशीर व्यवसायांना स्थानिक पातळीवर संरक्षण मिळतं, म्हणूनच ते वाढतात. तर काही लोकांचा आरोप आहे की गरीब भागांमध्ये अशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. विषारी दारूचा प्रश्न फक्त कायद्याचा नाही, तर सामाजिक आणि आर्थिक वास्तवाचाही आहे. कारण अनेक लोक ताण, गरिबी आणि व्यसनाच्या आहारी जाऊन अशा दारूचं सेवन करतात. त्यांना चांगल्या दर्जाची दारू परवडत नाही आणि मग काही रुपयांसाठी ते स्वतःचं आयुष्य धोक्यात घालतात. त्यामुळे फक्त पोलीस कारवाई करून हा प्रश्न संपणार नाही. त्यासाठी जनजागृती, व्यसनमुक्ती आणि कठोर नियंत्रण आवश्यक आहे. आज पुण्यात घडलेली ही घटना उद्या कोणत्याही शहरात घडू शकते. कारण विषारी दारूचं जाळं हे फक्त एका भागापुरतं मर्यादित नसतं. भारतातील अनेक शहरांमध्ये हा काळा बाजार सुरू आहे आणि जोपर्यंत या नेटवर्कचा पूर्णपणे नायनाट होत नाही, तोपर्यंत निष्पाप लोकांचे जीव असेच जात राहतील. कल्पना करा, एखादा माणूस दिवसभर कष्ट करून घरी परततो, काही रुपयांची दारू घेतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह रुग्णालयात असतो. त्याच्या कुटुंबियावर काय परिस्थिती ओढवली असेल, त्या लहान मुलांनी काय अनुभवलं असेल, हे फक्त न्यूज नाही, तर अनेक घरांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आहे. पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग आता या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, पुरवठा साखळी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. स्पिरिट कुठून आणलं गेलं, कोणत्या भागात दारू तयार झाली आणि कोणकोणत्या ठिकाणी विकली गेली, या सर्व गोष्टींचा तपास सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकरणांमध्ये अनेकदा औद्योगिक वापरासाठी असलेले स्पिरिट बेकायदेशीरपणे वळवलं जातं. हे स्पिरिट स्वस्त असतं आणि त्यामध्ये मानवी सेवनासाठी योग्य प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे त्यातून विषबाधा होण्याची शक्यता अत्यंत जास्त असते. काही वेळा नफ्यासाठी त्यात आणखी केमिकल मिसळलं जातं आणि ते अधिक घातक बनतं. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे, महाराष्ट्रातील गावठी दारू माफिया इतके शक्तिशाली कसे झाले आणि त्यांना थांबवण्यात प्रशासन वारंवार अपयशी का ठरतं? कारण प्रत्येक मोठ्या घटनेनंतर काही काळ कारवाई होते, पण मग पुन्हा सर्व काही पूर्ववत होतं. हडपसरमधील या मृत्यूने पुणे शहराला हादरवून सोडलं आहे. कारण हे फक्त 5 मृत्यू नाहीत, तर भविष्यातील घडू शकणाऱ्या मोठ्या संकटाची चेतावणी आहे. जर वेळेत कठोर पावलं उचलली नाहीत तर अशा घटना वाढू शकतात. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या तपासाकडे लागलं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतो आणि आणखी कोणाची नावं समोर येतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मृतांना न्याय मिळतो का, की ही घटना देखील काही दिवसांच्या चर्चेनंतर विसरली जाईल. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, पुण्यात घडलेली ही घटना प्रत्येकासाठी एक इशारा आहे. स्वस्त नशा कधीही स्वस्त नसते, त्याची किंमत अनेकदा जीव देऊनच मोजावी लागते आणि या 5 मृत्यूंनी पुन्हा एकदा तेच सिद्ध केलं आहे. आज हडपसरमधील त्या गल्लींमध्ये शांतता आहे, पण त्या शांततेच्या मागे अनेक घरांचा आक्रोश दडलेला आहे. काही मुलं आजही त्यांच्या वडिलांची वाट पाहत असतील, काही माता अजूनही धक्क्यात असतील आणि काही कुटुंब आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त झाली असतील. ही घटना विसरण्यासारखी नाही, कारण ही फक्त बातमी नाही, तर एक भयावह व्यवस्थेचं वास्तव आहे, ज्यामध्ये काही लोकांच्या लालसेमुळे सामान्य माणसाचा जीव जातो. आणि कदाचित सर्वात भीतीदायक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, पुण्यात अजून किती ठिकाणी अशी विषारी दारू विकली जात असेल? तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.